माय माय म्हातारं आलं काय की माय आता गोड बोलते आणि म्हाताऱ्याला का नाही जेवायचं म्हणलं तर जेवाय देते आणि जेवायचं म्हणलं की जेवाय देऊन आपलं म्हशी घेऊन रानात लावते आता म्हशी घेऊन लावते रानात आता ह्याची बघते जेवायचं सुनबाई आओ सुनबाई आओ आज का सुनबाई घरी अहो जेवाय द्या की मला देते की या 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 मामा आलेत या 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 मामा मध्ये मध्ये या पीठ नाही सुनबाई घरी आमच्या 2 दिवसानं उपाशी आहे मी या 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 लवकर या या जेवायला मग या. वाडा या इथं बसा बसा मामा वाडा की वाढते की आधी बसा तरी बसा बसा वाढते जेवायला वाढते तुम्ही काय करा जेवाय वाढते तुम्ही जेवा पोटभर जेवा आणि म्हशी घेऊन जावा कुठं रानात जावा म्हशी घेऊन जातो की म्हशी उपाशा मरायला का जावा म्हशी घेऊन जातो की म्हशी घेऊन वाडा सुनबाई जेवायला वाढते वाढते काय काय वाढायचंय काय असेल ती वाडा चटणी वाडा जमते मला चटणी घेऊन ठेसा देऊ का मग द्या बरं ठेचा, खा द्या. ठेसा बरं काय म्हणता द्या ठेसा चांगलं चांगलं द्यायचं ठेसा द्या ठेसा हा जमलं सुनबाई ऐकूचीच नाही म्हाताऱ्याला. 2 दिवसानं उपाशी आहे माझी बायको घरी म्हणली पीठ नाही काय जेवारी मी अन्न होण्या गेले म्हणलं सुनबाईचं जावं पाणी प्या आणि ती ताट तिकडे ठेवा कोपऱ्यात एका मी बी काय करतो म्हशी घेऊन जातो सुनबाईच्या सोडून देतो तळ्यामध्ये पाण्यात निवांत बसतो सावलीला नसते पाण्यात ठेवायचे म्हशी बसत्यात आराम पाण्यामध्ये मी बसतो झाडाखाली निवांत सावलीला आणि तिच्याकडून भाकरी बी घेतो दुपारच्या बांधून आणि आराम जेवण करून बसतो झाडाखाली